हॅलो, नमस्ते, नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनल सोनल लाईफस्टाईलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आज इतका जबर पाऊस रात्रीपासून चालू, म्हणजे गेले 2 दिवस पाऊसच चालू आहे. आणि रात्रीपासून एवढा पाऊस पडतोय ना, तर कंटिन्युअसली पाऊस चालू आहे. आज शाळेनं सुट्टी दिली अक्षरशः. आणि पाणी इतकं साचलेलं आहे इथे. आणि आमच्या घराच्या मागे तुम्हाला माहिती आहे डोंगर वगैरे आहे आणि मोकळा एरिया आहे. तर इतकं डेंजर पाणी साचलेलं आहे. तर तुम्हाला दाखवते, कंटिन्यू पाऊस चालू आहे आणि बाहेरचं पण तुम्हाला व्ह्यू दाखवते. चला. तर आज इतकं पाऊस पण चालू आहे ना, तर असं नुसतंच बाहेर पावसातला बघ, बातम्या बघ, तर त्याच्यामुळे ना घरातल्या कामांमध्ये पण मन नाही लागत. थोडंसं काम करते, मग थोडे बसते, काम करते, बसते. म्हणजे ना आज कॅम्प पण त्याच्यामध्ये ह्या गोष्टी चालू आहे. तर नाही का, तर तेच म्हटलं बापरे, आता काय ते पावसाल्यासारख्या बातम्या बघून बघून ना, तर ते एकदमच घरामध्ये कामांना सुद्धा मन लागत नाही आज माझं. तर इथे थोडे थोडे मध्ये मध्ये कामं पण चालू आहे आणि बातम्या पण बघत बसते. असं चाललं आहे आमचं आज घरामध्ये. आणि पटकन आता लादी पुसून घेते. म्हटलं चला लादी पुसून घेऊया. आणि कसं जरा व्यवस्थित घरामध्ये पण आवरून घेतलं ना तर बरं. आणि मध्ये कपडे पण ओलसर वगैरे राहतात, त्याच्यामुळे ना मी फॅन खाली आता टाकत जाते कपड्यांनासुद्धा, जेणेकरून कपडे व्यवस्थित सुकतील. आणि आता मी ना पावसाळ्यातले मुलांना कपडे ना ते वेगळेच एकदम असं नाही का कम्फर्टेबल पातळ आणि कॉटनचेच घाला म्हटलं, हलके फुलके जाड जीन्स वगैरे. या बाकीच्या गोष्टी काढू नका जास्त जाड कपडे, कारण की सुकत नाही, त्यांचा कुबट वास येतो, खराब वास येतो ना, म्हणून. तर तेच चाललंय. आणि पावसाळ्यातले जे मला तर वाटतं थोडेसे कपडे वेगळेच ठेवावं, तेवढेच घालावा. तुम्ही पाहिलंच तर लादी पुसता पुसता परत मी बातम्या बघायला बसून गेले, कारण की बातम्यांमध्ये हे इकडचं तिकडचं दाखवायला लागले ना, तर परत तेच मी पाहायला लागले. तर इथं पाहू शकता बातम्यांमध्ये पण पुण्यातलं किती ठिकाणी बघा पूर वगैरे आलेले आहे. तुम्हाला बातम्या तुम्ही बघतच असाल, तुम्हाला माहितीच आहे. पाऊस पण एवढा चालू आहे ना, कंटिन्यू पाऊस चालू आहे. पाऊस एवढा चालू आहे बापरे. आणि आता पोहे केले नाश्त्याला.
मस्त पोहे गरमागरम आता केले आणि मुलांना पण आवडतात. तर सुट्टीच्या दिवशी गरमागरम मी पोहे सुट्टीच्या दिवशीच करते, कारण की इतर दिवस शाळा असते म्हणून पोळी भाजीच करत असते. तर इथे मस्त छान असं पोहे बनवले. आता आम्ही मस्त छान टी व्ही बघत बघत एन्जॉय करतो पोहे. चला मग गरमागरम पोहे आणि नंतर चहा ठेवते. चहा पावसामध्ये चहा मस्त गरमागरम घ्यायला खूप भारी. आणि मस्त पकोडे वगैरे करेन एखाद्या दिवशी मस्त सर्वांसाठी. तर इथे आता छान मी चहा ठेवून घेते, तोपर्यंत चहा पण उकळेल आणि मस्त आम्ही पोहे वगैरे खातो. आणि आद्विकला खूप जास्त आवडतं त्याच्यामुळे मग पोहे. तर इथे सर्व मी चहा ठेवून घेते आणि मस्त थोडा वेळ बाकीचं आवरायचं आहे ते आवरेल. मी कपडे मशीनला लावून दिले, साईड टू साईड लाईटसारखी जाते ते मशीन बंद पडतं चालू होते ते चालू आहे. तर कपडे होतील तेव्हा मग कपडे पण मला सुकत टाकायचे आहेत. आणि आता मस्त छान इथं अद्रक वगैरे कुठून मस्त अद्रकचा चहा घेणार आहे. तर चला आम्ही आता मस्त पोहे एन्जॉय करतो टी व्ही बघत बघत. लाईट बंद करून दिला, लॅम्प लावून दिलेला आहे फक्त, आणि मस्त छान असं टी व्ही बघतोय आम्ही सर्वजण. तर चला आम्ही आमचे पोहे एन्जॉय करतो आणि नंतर तुमच्याशी बोलते थोड्या वेळात. तर आज इतका पाऊस आहे ना, तर मी गेलीच नाही बाहेर आणि कंटिन्यू पाऊस चालू. तुम्हाला दाखवते खिडकीतून. तर इथे बघा कंटिन्यू पाऊस चालू आहे आणि पाणी पण इथे भरलेलं आहे खाली. पाणी पण तिथे भरलेलं आहे. तर तुम्हाला पण चालूच आहे दाखवणं. पाऊस दाखवते, कामं करते, पाऊस दाखवते, कामं करते. कारण की आज आहे ना माझं म्हणजे मनच लागत नाही. पाऊस एवढा पडतोय ना, कंटिन्यूज बघते आणि बाहेर पण एवढं म्हणजे नद्या वाहत आहे ना, ह्याप्रमाणे पाणी चालू आहे. जर मी बाहेर गेले असते ना, तुम्हाला दाखवलं असतं रोडांवरती किती किती पाणी आहे. तुम्हाला बाकीचं क्लिपसुद्धा दाखवणार आहे आळंदीच्या. तर आळंदीमध्ये तर जब्बर पाऊस. तो आळंदीचा रोड आहे ना, म्हणजे आळंदीत आपण एंट्री करतो तो पूल आहे ना, तो पूर्ण पुलावरून पाणी वाहतं आहे अक्षरशः. ते पण तुमच्या पुढे तुम्ही व्हिडिओमध्ये बघायलाच ते क्लिप ॲड केलेली आहे मी, कारण की इतका पाऊस पडतो आहे ना. आणि बघा ना, सलग 3 दिवसच चालू आहे तरी पण इतका पाऊस आणि इतकं पूर येतं. इतकं 3 दिवसामध्येच हे हाल झाले. आपण आधी पाऊस नाही करत नाही, पावसाने पण कमालच केली. अगदी 3 दिवसामध्ये असं पाणी इतकं वाहतं आहे ना, बापरे. तर तुम्ही पाहिलंच ते डॉक्टर डेच्या दिवशी ना हे गिफ्ट मिळालं होतं हे असं. तर मी तेच मस्त छान त्याच्यात डेकोरेट करेल. आणि किती छान बॉक्स आहे ना. तर हा बॉक्स कोणीच फेकणार नाही, सर्वजण घरामध्ये ठेवणारच आहे. आणि इतकं सुंदर बॉक्स आहे. तर मला असं वाटतं याच्यामध्ये ना मी आता माझे प्रॉडक्ट ठेवावे की जी मी यूज करते. हे माझं आहे कॉम्पॅक्ट, त्याच्यानंतर हे माझं मॉइश्चरायझर, डेली यूजला लागणाऱ्या वस्तू, हे माझं सनक्रीम. तर ही माझी लिपस्टिक आहे. तर ही सर्व आधी मी ठेवून घेते याच्यामध्ये जे जे प्रॉडक्ट आहे ते व्यवस्थित. बाकीच्या वस्तू नाही ठेवणार आहे. सर्व लागते नको. तर हा ट्रे तुम्ही पाहिलाच. तर हा ट्रे गिफ्टचा आहे. तर गिफ्ट मिळालेलं होतं ना, तो ट्रे आहे. तर मी मस्त ह्या ट्रेमध्ये ना माझे सर्व मेकअपचे प्रॉडक्ट ठेवणार आहे. खूप छान क्यूटचं आहे. अजून मला त्याची काय आयडिया करता येईल ना, बघेल मी. तर खूप सुंदर आहे हा
ट्रे आणि दिसायलाच इतकं छान दिसतंय ना, असं छान मस्त क्यूट. आपण त्याच्यामध्ये कॅन्डल्स वगैरे पण ठेवू शकतो. मस्त वाटतं एकदम टेबलावरती नाही का, शोपीस म्हणून असं. तर खूप भारी वाटतं हे सर्व. आणि मी असं ह्या पद्धतीने आता ठेवून घेते वरच्यावर म्हटलं यूज करायला. आणि हे माझं पाऊच आहे, डीमार्टमधून घेतलं होतं हे मी. तर ते पण आहे, तर ते जेव्हा प्रवास वगैरे करतो, कुठे बाहेर जातो ना, तेव्हा मला यूज होतं. आणि हे सर्व लॅक्मीचे वगैरे माझे प्रॉडक्ट्स आहे बाकीचे, तर ते सर्व ठेवून घेते मी. खूप छान. मला अजून एक ट्रे आहे, तर त्याच्यात पण मी बघेल अजून काय ठेवता येईल मला. आणि मस्त वाटतंय सर्व. तरी ते सर्व आता ह्या गोष्टी ठेवून घेते. आणि ना मला लवकरच मस्त छान माझं जरा एक गोष्ट मला घ्यायची, ती घेईन. आणि कोणती ती तुम्हाला लवकरच दाखवेन. तर आता हे टेबलावरती इथं ठेवून घेते मी. जे प्रॉडक्ट असे मस्त याच्यामध्ये ठेवून घेतले. छान 6 बॉक्स आहे, तर इथे वरतीच ठेवणार मी. हे जेवढं लागतं ना मला तेवढं. तर तेव्हा किचनवरचे भांडे वगैरे घासून ठेवले ते ना, जे नाश्त्याचे, ते सर्व मी आवरून घेतले. ते किचन पुसायचंच राहून गेलं होतं. आणि मग आता किचन क्लीन करून घेते, पुसून घेते. पाणी वगैरे होतं थोडंफार. तर मिरच्या वगैरे धुवून ठेवल्या, बाकी त्या दिवशी आणल्या. काल पण मी बाकीच्या आणल्या. आणि बाकीच्या जाड मिरच्या पण आणल्या, तळणीच्या जाड. पीठ भरून मस्त खिचडी वगैरे केली ना, त्याच्यासोबत खायला खूप छान लागतात. तर त्या पण मी आणलेल्या आहे. तर बघेल मी करेन त्या मिरच्या, तर तुमच्यासोबत शेअर करेनच मी तसं. तर इथं सर्व आता क्लीन करून घेते. आणि इथं चालू आहे माझं साईड टू साईड ना काम पण. लोकांची फोन वगैरे चालू होती आज, तर ते मॅपिंगचं, तर ते पण चालू आहे साईड टू साईड. तर तेच माझे कपडे पण झाले. आता हे आधीचे कपडे ना, मी ते काय करेल, फॅन खाली ना थोडे आज रात्रभर सुकू देणार. आणि मग नंतर घड्या करून ठेवून देणार आहे. कारण की मी लगेच घड्या करून नाही, फॅन खाली थोडेसे अजून हे होऊ देते, त्याला मोकळी हवा लागू देते. आणि आता जे एवढे कपडे आहेत ना, तर ते सुकायला टाकते मी. ह्या साईडनेच कपडे सर्व टाकणार आहे, कारण की तिकडच्या साईडनी ना नको म्हटलं, तर ह्या साईडनेच कपडे टाकते. ओलसर थोडे शितडे उडतील त्याच्यामुळे. आणि मशीनच्या कपड्यांना जास्त वेळ नाही लागत सुकायला, पण ते आता गारवा असल्यामुळे थोडंसं. पण मग पाऊस नको लागायला, कारण की त्याच्यामध्ये अजिबात पाणीने थोडंफार सुकू द्यावे लागणार आहे. तर त्याच्यामुळे मी ह्या बाजूनी कपडे टाकून घेत आहे. आणि आद्विकचं इथं चालले पावसाचं सारखं. ते दोघं घरीच आहे आज, त्याच्यामुळे त्यांचं पण पाऊस पडतोय सारखं खिडकीतून बघ, हे चालूच आहे त्यांचं पण. आणि आता मी सर्व कपडे टाकून घेते. आणि अशा पद्धतीने चालू आहे आज दिवसभर आमचं. असंच चाललं आहे पूर्ण न्यूजमध्ये, पाऊस बघण्यामध्ये, आणि मध्ये थोडे थोडे कामं करण्यामध्ये. तुम्हाला तर दाखवतेच आहे. तर इथं एक एक असं कंटिन्युअसली मी काम पण करत नाही, सुचतच नाही असं काही राहिलं ना. एकदमच असं हे वाटतं. आणि एकदम 3 दिवसामध्ये असा पाऊस पडायला लागला ना, त्याच्यामुळे मग जरा नाही का. आणि तेच असं होतं कधी कधी आपल्यासोबत. तर मी चला हे कपडे सर्व टाकून घेते. आणि नंतर तुम्हाला ना आळंदीचं पण थोड्या क्लिप आहे, त्या पण तुम्हाला दाखवते. तर किती पाऊस आळंदीमध्ये पण किती पूर आलेला आहे, किती पाणी वाहतंय. आणि इंद्रायणी नदी तर पूर्णच पूर्ण पाणी वाहते. इंद्रायणी नदी पूर्ण फुल भरलेली आहे. आणि आता तर तुम्ही म्हणाल आळंदीला जाऊच नका तुम्ही, कारण की रोड वगैरे सर्व बंद केलेले आळंदीचे. पूर्ण कोणालाच एंट्री नाही. तिकडचे लोक इकडे येऊ शकत नाही, इकडचे लोक तिकडे आळंदीत जाऊ शकत नाही, अशी स्थिती झालेली आहे. तर त्याच्यामुळे ना कोणी घरातून बाहेर पडू नका, आळंदीला जाऊ नका. तर इथं सर्व आता कपडे मी ह्या साईडने टाकून घेतले. तुम्हाला दाखवते कशा प्रकारे मी टाकले, जेणेकरून पाऊस लागणार नाही. आणि इथे खूप कुंड्यांमध्ये पाणी पण साचलेलं आहे, तुम्हाला दाखवते मी. पाहिलंच इथे वरती ह्या बाजूने मी कपडे टाकले सर्व बघा इकडून. आणि ना हा फेस बघा इकडचे पुढे ना, पुढे जागा रिकामी ठेवली, कारण की पावसाने पाणी लागेल ना थोडंफार. इकडे रिकामं ठेवलं म्हणून ह्या साईडनी ना सर्व कपडे घेतले, म्हणजे कसे सुकतील. आणि असं छान मस्त इथे प्लांट बघा, आपलं स्नेक प्लांट किती छान होत चाललंय ना. तर इतकं पाणी आज तर दिवसभर पाऊस चालू आहे. कुंडा पूर्ण बघा पावसाने भरून गेलेला आहे. पावसाने कुंड्या भरलेल्या. छान फुल आलं एक. तर हे आद्विकचं आहे ना, काढून टाकू पण.
तर आता पाऊस आपण बघू वरती. ह्या बाजूला अजून किती पाऊस झालेला आहे तुम्हाला तर गॅलरी. बापरे जबर भाऊ, माय गॉड. हे बाजू बघा आमच्या घराच्या बाजू, एवढा डेंजर. आणि इकडे बघा डायरेक्ट व्हायला लागलेलं आहे इकडे. ओ माय गॉड. आणि तिकडचं डोंगर तर अजिबात दिसत नाही बघ. तो डोंगर पूर्ण झाकला गेलेला आहे आणि पूर्ण पाणीच. हां इकडे पण खाली असं पाऊस पूर्ण साचलाय. बापरे बघ तो रोड आहे ना पूर्ण भरलाय तिकडचा. तो बघू म्हणे जायला रस्ताच नाही. उद्या पण शाळेला सुट्टीच बोलते. पाऊस चालू आहे. सकाळी फक्त एवढंच बोललं होतं जसं खायला ते खूप झालं. तर तुम्ही ही क्लिप पाहणार तर आळंदीची आहे. तर इथं पाहू शकता आळंदीमध्ये इथपर्यंत पाऊस, पण पुढे ना हळूहळू पाऊस वाढत गेलेला आहे. ते पण पुढे तुम्हाला पाहायला मिळेल. पूर्ण ह्या पुलावरून पाणी जात आहे. तर बघा इथंच एवढं पाणी तुम्ही वाहताना दिसते तुम्हाला. तर इतका म्हणजे 3 दिवस सलग पाणी चालू आहे, पाऊस चालू आहे. त्याच्यामुळे ना पूर्ण इंद्रायणी नदी ना पूर्ण वरती आलेली. आणि पुढच्या क्लिपमध्ये तुम्हाला दाखवते. तर हाच पूल बघा इथे सर्व आता भरून गेलेला आहे. इथं पाहू शकता पूर्ण पाणी झालेलं आहे इतकं. आणि मंदिरसुद्धा हे पाण्यामध्ये पूर्ण गेलेलं आहे. इतकं पाणी इथं पाहू शकता. पूर्ण पायऱ्या वगैरे सर्व पाणी वाहतंय. इतकं जोरात म्हणजे इतकं पाणीच पाणी झाले. तिकडचे लोक इकडे येऊ शकत नाही, इकडचे लोक तिकडे जात नाही. इतका पाणी म्हणजे पाणी पूर्ण भरलेली इंद्रायणी नदी. आणि तो पूल अजिबात दिसत नाही आहे आपल्याला. पूर्ण पाणी कसं एकदम जोरात पाऊस चालू आहे. आणि असं पुण्यामध्ये पूर्ण पाणी खूप ठिकाणी असं पाण्याखाली गेलेले आहे. खूप रस्ते भरलेले आहे. अजिबात इकडे तिकडे वाहतूक करू शकत नाही. सर्व बसेस बाकी ठिकाणी तर बंदच आहे. आपण जाऊ येऊ शकत नाही, इतकं पाणीच पाणी झालेलं आहे. तर अशा पद्धतीने जर तुम्ही पुण्यात राहत असेल तर आळंदीला जाऊ नका. किंवा तिथं जायला भेटणारच नाही तुम्हाला. तर इथं ह्या पद्धतीने पूर्ण इथे दुकानं वगैरे असं सर्व पाणीचं भरलेलं आहे. आणि इथे सर्व दुकानं असतात. बाकीचे देवाचे साहित्य वगैरे भेटते ह्या राणी सर्व पाणी झालेलं आहे. तर अशा पद्धतीने सर्व असं पाण्याखाली आळंदीसुद्धा गेलेले आहे. तर तुम्हाला नमस्कार, मी माधव खांडेकर, मुख्याधिकारी आळंदी नगर परिषद. मी याद्वारे सर्व भाविक वारकरी व स्थानिक नागरिक तसेच पंचक्रोशीतील नागरिक यांना आवाहन करतो की आळंदीमध्ये इंद्रायणी नदीवरील 4ही पूल बंद करण्यात आलेले आहेत. पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी जात आहे. त्याच्यामुळे नदीकडे किंवा नदीपात्राकडे तसेच आळंदी नगर परिषद हद्दीमधून कोणी नदी पार करण्याचा प्रयत्न करू नये. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाऊस वरच्या भागात पडल्यामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. सर्व भाविकांना नम्र आवाहन आहे की आपण सर्वांनी सहकार्य करावे आणि प्रशासनाची मदत लागेल तेव्हा संपर्क करण्याचा प्रयत्न करावा. धन्यवाद. तुम्ही पाहिलंच पावसाने ना पूर्ण पाऊस पडतोय. रेड अलर्ट दिलेला आहे. आणि आळंदीमध्ये तुम्ही पाहिलं असतं व्हिडिओ आळंदीचा पण मी शेअर केला तुमच्यासोबत. इतका पाऊस, एवढा रोडावरती पाणीच पाणी झालेलं आहे. आणि आज असाच दिवसभर पाऊस चालला ना तर उद्यासुद्धा शाळेला सुट्टी भेटेल. कारण की बाहेर रोडांवरती पूर्ण पाणी साचलेलं आहे. अजिबात असं गाड्या नाही काढू शकत, पूर्ण पाणी. आणि काही ना पुलं वगैरे ना पूर्ण पाण्याखाली गेले. त्याच्यामुळे ना मुलांना लांब आता आधी खडकीला जातो तिथला पण पूल आहे खडकीचा, तिकडच्या त्या साईडचा पण रोड भरला वगैरे असेल. तर त्याच्यामुळे ना खूप पाणीच पाणी झालेलं आहे सर्व ठिकाणी. तर असं आहे पुण्यामधली पावसाची स्थिती. खूप जोरात पाऊस चालू आहे. आणि आता घरातून बाहेर निघायलाच सांगितलं नाही, घरातून बाहेर निघू नका. कारण की जास्त धोका आहे. गाड्यांचं नाही का नुकसान झालेलं आहे. झाडं पडलेली आहे. त्याच्यामुळे इतकं सारं नुकसान होतंय. आणि लहान मुलांना तर रिस्कीच आहे म्हणून बाहेर काही काढू नका. आणि असं पुण्याची स्थिती आहे. चला आता आज दिवसभर घरचेच कामं वगैरे घरी. तर चला मी आजचा व्हिडिओ इथंच एंड करते. माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. भेटूया आपण लवकरच नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.